चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार खलनायकी भूमिकांनी वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचं मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झालं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप रावत हे गेल्या काही वर्षांपासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते। 5 वर्षांपूर्वी त्यांना या आजाराचं निदान झालं होतं। उपचारानंतर त्यांनी कॅन्सरवर मातही केली होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा आजार पुन्हा बळावला। गेल्या 1.5 महिन्यांपासून ते रुग्णालयात उपचारही घेत होते, मात्र अचानक त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि अखेर कॅन्सरशी सुरू असलेली त्यांची लढाई ही अपयशी ठरली। प्रदीप रावत यांनी गजनी, अग्निपथ, पत्थर के फूल, कोयला, सरफरोश आणि लगान यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली। त्यांच्या खलनायकी भूमिका आजही प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहेत। तर त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा विक्रमादित्य असा परिवार आहे।